लाडकी बहिणींचा लाडक्या ताईंनो 17वा हप्ता कधी भेटणार आहे? नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे? याच्या संदर्भात आदिती तटकरे मॅडम यांच्या पी-एस सोबत आज माझी बोलणं झालेलं आहे. त्यांच्याबरोबर फोनवर या ठिकाणी चर्चा झालेली आहे. तर ते नेमके काय बोललेले आहेत? हप्ता कधी वाटप होणार आहे? किती रुपये हप्ता वाटप होणार आहे? याच्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत पाहताय. आणि लाडक्या ताईंनो बघा, तुमचं नाव, जिल्हा पटपट सांगा. 16वा हप्ता तुम्हाला भेटला असेल, डीबीटी ॲक्टिव्ह असेल, तर तुम्हाला 17वा हप्ता लवकरात लवकर भेटणार आहे. या संदर्भातली काय बातमी आहे तुम्हाला मी ती सांगणार आहे. आणि त्याचबरोबर लाडके बहिणींनो, त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट पण सांगितलेली आहे. ई-केवायसी संदर्भात त्यांनी महत्त्वाची गोष्ट सांगितली, ती देखील तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ काळजीपूर्वक पाहताय. आणि 17वा, 18वा, 19वा हप्ता एकत्र भेटणार का? ₹1,500 भेटणार का? 3,000 भेटणार का? ₹4,500 भेटणार? या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नेमकं काय, किती रुपये भेटणार आहेत, कधी भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक पाहताय, शेवटपर्यंत पाहताय. सगळ्यात पहिली गोष्ट लाडके बहिणींनो, व्हिडिओ सुरुवात करतोय. व्हिडिओमध्ये पहिली गोष्ट आपण बघणार आहोत म्हणजे आदिती तटकरे मॅडम यांचा काय नेमका संदेश आहे, त्यांनी नेमकं काय बोललेलं आहे ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. कोणत्या महिलांना या ठिकाणी 17वा हप्ता भेटणार आहे? बघा, भरपूर साऱ्या या ठिकाणी व्हायरल मेसेज होत आहेत की बाबा या महिलांचे हप्ते बंद होणार आहेत, त्या महिलांचे हप्ते बंद होणार आहेत, किंवा अशी काही झालं तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. क्लिअर सगळ्या गोष्टी करणार आहे. आणि किती हप्ता भेटणार आहे? 1,500 भेटणार आहे का? 3,000 भेटणार आहे का? ₹4,500 भेटणार आहे? या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे. चला आता सुरुवात करूया. आजच्या ह्या पहिल्या बातमीला तुम्हाला मी पहिली बातमी सांगणार आहे, कोणत्या कोणत्या बातम्या आलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आदिती तटकरे मॅडम यांचे पीए काय बोललेले ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत बघायचा आहे. तर लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींसाठी मोठा धक्का या ठिकाणी भेटलेला आहे. या महिलांचा 4,500 मिळणार नाहीत. लोकशाहीची बातमी तुमच्या समोर आलेली आहे. आजची ही लेटेस्ट बातमी आहे. तर बघा, बऱ्याच ठिकाणी अशा मेसेज पसरत आहेत, 4,500 मिळणार नाही याचा अर्थ काय आहे? हे वेगळं झालं आणि बाहेर मेसेज वेगळेच पडायला लागलेत. ₹4,500 मिळणार नाहीत याचा अर्थ असा होतोय की हे जे 3 हप्ते आहेत, कोणते? 17वा, 18वा, 19वा हप्ता म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता या ठिकाणी भेटायला पाहिजे, कारण आता जानेवारी महिना चालू होणार आहे. आणि ते कधी भेटणार आहेत? जर ई-केवायसी केली नाही तर असे भेटणार नाहीयेत, अशा स्वरूपाचा मेसेज यांनी कोणी टाकलाय? लोकशाहीने टाकलाय. पण याचा गैरवापर वेगळ्या प्रकारे होत आहे, त्याचा वेगळ्या प्रकारे तो व्हायरल होत आहे. बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं की ₹4,500 भेटणार, ₹4,500 भेटणार. असं नाही लाडके बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी जी-आर फक्त एकच आलेला आहे आणि तो म्हणजे ₹1,500 जी-आर आलेला आहे. त्याच्यामुळे 17वा हप्ता तुम्हाला भेटणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. 4,500 मिळणार नाहीत याचा अर्थ असा होतो, ई-केवायसी जर नाही केली तुम्ही तर तुमचे हे हप्ते बंद होतील, अशा स्वरूपाचा मेसेज आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित मेसेज या ठिकाणी वाचायचं पाहिजे. आता बघा, अजून एक दुसरी बातमी आली, ती तुम्हाला मी दाखवत आहे. ती म्हणजे टाइम्स नाऊ मराठीची बातमी आहे. लाडक्या बहिणींनो, हप्ता येणार की थांबणार? आदिती तटकरे मॅडमच्या पोस्ट वाढवलं महिलांचं टेन्शन. बघा, आता वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी होत आहेत की बाबा, आदिती तटकरे मॅडम यांनी या ठिकाणी पोस्ट टाकलेली आहे की 31 डिसेंबर 2025 पर्यंत लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करून घ्यायची आहे. शेवटचे काही 2-3 दिवस राहिले, अशा स्वरूपाची त्यांनी पोस्ट टाकली होती काल परवा. तर या ठिकाणी लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की ई-केवायसीसाठी आता मुदतवाढ होईल का नाही, या ठिकाणी खूप कमी चान्सेस आहेत. आपल्या सगळ्यांनी ई-केवायसी कंप्लीट करून घ्यायची आहे. कोणत्या लाडक्या त्यांची ई-केवायसी कंप्लीट झालेली आहे, पटपट सर्वांनी सांगायचं आहे. आणि ज्यांना पती नाहीत, वडील नाही आहेत, त्यांचे डॉक्युमेंट्स अंगणवाडी सेविकांना तुम्ही दिले आहेत का? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि ज्या लाडके त्यांचे पती किंवा वडील या ठिकाणी त्यांच्या सोबत राहत नाहीयेत, त्यांना बेपत्ता आहेत काही काही ठिकाणी, किंवा काही असे आहेत पती किंवा वडील की त्यांना आधार कार्ड देत नाहीयेत, म्हणजे त्यांचा ओ-टी-पी देत नाहीत, अशा कोणत्या लाडके ते असतील त्यांनी आपलं कमेंट बॉक्स सांगायचं की त्यांच्या संदर्भात पण या ठिकाणी आदिती तटकरे मॅडम यांना मी मेसेज टाकलेला आहे. त्यांच्या पी-एस पण ही मी त्यांना चर्चा केलेली आहे की या लाडक्या बहिणीचं नेमकं काय करायचं. तर त्या सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार. व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे. त्याच्यानंतर बघा लाडके जणो, मंत्री आदिती तटकरे यांची पोस्ट नेमकी काय आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. बऱ्याच ठिकाणी हे वेगवेगळ्या चुकीच्या मेसेज व्हायरल होत आहेत की बाबा लाडक्या बहिणीचे हप्ते बंद होणार आहेत, तेवढेच बंद होणार आहेत, तेवढेच बंद होणार. तर लक्षात घ्या लाडके जणो, जवळजवळ 2 महिन्याचा पहिला कालावधी दिला होता, 2-2.5 महिन्याचा. त्याच्यानंतर 1-1.5 महिन्याचा कालावधी दिलाय. असं जवळजवळ 3-3.5 महिन्याचा आता कालावधी दिलेला आहे. आणि केवायसीची वेबसाईट पण आता 1 महिन्यापासून सुरळीत चालू आहे. त्याच्यामुळे ज्या लाडक्या त्यांची केवायसी चुकली होती, त्यांना पण या ठिकाणी आपल्या मागणीमुळे या ठिकाणी केवायसी करायला भेटत आहे. ज्या लाडक्या त्यांना पती नाहीत, वडील नाही, त्यांनी पण डॉक्युमेंट जोडायला या ठिकाणी भेटलेले आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांनी आपली केवायसी करून घ्या. 31 तारखेपर्यंत तुम्ही सगळ्यांनी ही ई-केवायसी करून घ्यायची आहे, कारण की पुढचे जे हप्ते असणार आहेत, 19वा, 20वा, 21वा जे पुढचे हप्ते असणार आहेत, ते केवायसी शिवाय तुम्हाला भेटणार नाहीत. केवायसी गरजेची असणार आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा.
आता राज्यातील तब्बल 52 लाख महिला अपात्र ठरणार आहेत. बाबा अपात्र ठरणार याचा अर्थ समजून घ्या लाडके बंधूंनो. अपात्र ठरणार याचा अर्थ असा आहे, की अजून त्यांनी के-वाय-सी केलेली नाहीये. जवळ-जवळ बघा आता 2 कोटीपर्यंत हा आकडा पोहोचलाय. 2 कोटीपर्यंत नाही अजून 1,80,00,000 पर्यंत पोहोचला असेल. कारण की 4-5 दिवसापूर्वी सांगितलं होतं 1,60,00,000 पर्यंत पोहोचला होता. तर आता 2 लाखाच्या जवळ किंवा 1,80,90,00,000 जवळ आता आकडा पोहोचला असणार आहे. अजून पण जवळ-जवळ 52 लाख लाडक्या बहिणींची के-वाय-सी पेंडिंग आहे. त्याच्यामुळे अशा लाडक्या बहिणी लवकरात लवकर आपली के-वाय-सी कंप्लीट करून घ्यायची आहे. कारण की के-वाय-सी जर तुम्ही कंप्लीट नाही केली तर तुमचा या ठिकाणी लाभ बंद होण्याचे चान्सेस आहेत लाडक्या बहिणींनो. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला या ठिकाणी लाभ भेटण्यासाठी तर किती रुपये भेटणार आता हे पण तुम्हाला त्या क्लिअर करून टाकतो. बऱ्याच लाडक्या ताई विचारतात की सर हप्ता कधी भेटणार आहे? नेमकं तुमची चर्चा काय झाली आहे? तर लाडक्या बहिणींनो एक गोष्ट सांगतो, पीए लाडक्या ताई आदित्य तटकरे मॅडम यांच्या पीए बरोबर माझी चर्चा झाली. त्यांनी ते सांगितलेलं आहे की लवकरात लवकर जसं लाडक्या ताई म्हणल्यात, आदिती मॅडम म्हणल्यात की लवकरात लवकर हप्ता भेटणार आहे, तसं लवकरात लवकर अकाउंटला पैसे जमा होतील. काळजी करायची गरज नाहीये. आतामुळे अधिवेशनामुळे आणि ह्या निवडणुकामुळे या ठिकाणी थोडाफार वेळ लागला असेल, पण या ठिकाणी लवकरात लवकर पैसे जमा होतील. ज्या लाडक्या ताई पात्र आहेत त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होतील. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो हे परत मी तुम्हाला सांगत आहे, लाडक्या ताईंनी पण तुम्हाला सगळ्याला मी व्हिडिओ पण दाखवलेला आहे की लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत. त्यांनी हे बोललेलं आहे. त्याच्यामुळे आणि लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, परत सांगतोय किती रुपये जमा होणार आहेत, तर ₹1,500 तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. कारण की अजून पण ₹3,000 जमा होण्याचा जी-आर आलेला नाहीये. जोपर्यंत जी-आर येत नाही तोपर्यंत आपण खरं मानणार नाहीत. ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच तुम्हाला मी गोष्टी सांगत असतो. लाडक्या ताईंनो बघा, तुमच्यासाठी ही गोष्ट मी या ठिकाणी विचारली आहे. तुम्हाला मी कालच्या लेक्चरमध्ये पण बोललो होतो की आदित्य तटकरे मॅडम यांच्या पीएना मी बोलणार आहे आणि आदित्य तटकरे मॅडम यांना पण मी कॉल केला होता, पण त्यांनी काही रिसीव्ह नाही केला. कारण की ते आता बघा आता हे निवडणूक अजून महापालिकेची निवडणुका बाकी आहेत आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी व्यस्त असल्यामुळे थोडंफार ते बिझी असल्यामुळे त्या याच्यामध्ये आहेत. पण त्यांच्या पीए यांच्याशी माझ्या सकाळीच या ठिकाणी चर्चा झालेली आहे. त्यांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे की लवकरात लवकर भेटेल, काळजी करायची गरज नाही, पात्र लाडक्या बहिणींना भेटून जाईल. आदिती मॅडम यांनी पण ते पत्रकारांशी बोललेले आहेत की लवकरात लवकर पात्र महिलांच्या अकाउंटला हा 17वा हप्ता भेटणार आहे. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही, असं त्यांनी दोघांनी पण बोललेलं आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो हे जे त्यांनी बोलले तेच तुम्हाला मी डायरेक्ट सांगत आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, 17वा 18वा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे हे पण त्यांना मी बोललेलो आहे. पण त्यांनी सांगितलं की जसं जी-आर येईल, जसं आम्हाला पैसे मंजूर होतील तसेच पुढे पैसे पाठवले जातील. तर ही गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो. पण मी माझ्या पद्धतीने पुढे आपला मुद्दा मांडलेला आहे. ₹3,000 अकाउंटला टाकावेत. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र भेटावा अशा स्वरूपाची मागणी पण मी त्यांना दिलेली आहे. आणि आदित्य तटकरे मॅडम यांना पण आता मी मेसेज करणार आहे की आम्हाला ₹3,000 लाडक्या बहिणीच्या अकाउंटला टाकावेत. कारण की आता जवळजवळ 2 महिन्याचा ऑलरेडी गॅप पडलेला आहे. 31 डिसेंबरपर्यंत आम्ही वाट बघणार आहोत. 31 डिसेंबरपर्यंत जर 1 जानेवारीपर्यंत आम्ही वाट बघणार आहोत. त्याच्यानंतर जर पैसे नाही आले तर या ठिकाणी ₹3,000 अकाउंटला भेटायला पाहिजे. लाडक्या बहिणींनो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता बघा मी सगळं तुमच्यासाठी करत आहे. तर लाडक्या बहिणींनो 1 जानेवारीच्या नंतर जर पैसे आले तर तुम्ही नेमकं काय करायचं? तुम्ही काय ॲक्शन घ्यायची आपल्याला ते कमेंट बॉक्स सांगा. आपण त्याच्यानुसार तुमच्यानुसार आपण डायरेक्ट या ठिकाणी करूया. तर लाडक्या बहिणींनो काही काळजी करू नका. हप्ता लवकर येईल त्यांनी ते सांगितलंय, पण जर 1 जानेवारीपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे लाडक्या बहिणींनो. ही तुम्हाला एक छोटी विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.